तर एक महत्वाची बातमी, भारतानं पाकिस्तानचे 8 मिसाईल पाडलेले आहेत। भारतानं पाकिस्तानचे 8 मिसाईल भारताच्या दिशेने येत होते ते यावेळेस भारतानं पाडलेले आहेत। पाकिस्तानचे 8 मिसाईल भारतानं पाडलेले आहेत आणि भारत देखील आता ऍक्शन मोड मध्ये दिसतोय। पाकिस्तानकडून जे 8 मिसाईल आले होते ते 8 मिसाईल सध्या पाडण्यात आलेले आहेत। भारतानं देखील कारवाईमध्ये आपण बघतोय की हे पाकिस्तानी 8 मिसाईल पाडलेले आहेत आणि याचाच मोठा आवाज इथं झाला असं देखील माहिती आता समोर आलेली आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, जम्मू मध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। सतीश ढगे यावेळेस आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय हवाई हद्दीमध्ये ड्रोन दिसले होते आणि त्यानंतर ब्लॅकआउट झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एअरपोर्टच्या जवळच मोठा आवाज झाला असं देखील दिसतंय। काय नेमकी शक्यता असू शकते, कारण अंधारातच पाकनं हा हल्ला केलेला आहे का, हल्ल्याची शक्यता आहे का, काय आपण सांगू शकता? नक्कीच माझ्या मते पाकिस्तान रिटॅलिएट करणार हे नक्कीच आपल्याला माहित होतं आणि कालच्या रात्री सुद्धा त्यांनी हेवी आर्टिलरी फायर केलं, त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून नदन आणि वेस्टर्न कमांडच्या 15 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मोठ्या प्रमाणावर ड्रोन वॉरफेअरचा आणि एरियल स्ट्राईकचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे। त्या अनुषंगाने हे ड्रोन हल्ले त्यांनी केले असतील आणि नक्कीच आपण त्याच्यासाठी तयार आहोत। ऑलरेडी सायरनच्या माध्यमातून सामान्य लोकांना नुकसान पोहोचू नये हे आपण त्या ठिकाणी करतोय। त्या अनुषंगाने हे रेड सायरन महत्वाचे आहे। आपल्याकडे सगळ्यात महत्वाची मिसाईल डिफेन्स सिस्टम असल्यामुळे अशा प्रकारे हवाई मार्गानं ड्रोन्स असो किंवा हवाई मार्गाने येणारे एक प्रकारचे फायटर जेट्स असो, मिसाईल्स असो, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे। पण कुठलीही मिसाईल डिफेन्स सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम ही 100% प्रूफ त्या ठिकाणी नसते, म्हणून बाकीच्याही सगळ्या तयारी आपल्याला कराव्या लागणार आहे। पण नक्कीच जम्मूमध्ये अशा प्रकारचा हल्ला होणं हे अपेक्षित होतं। नदन बॉर्डर कन्सिडर करता अशा प्रकारचे हल्ले आसपासच्या एरियामध्ये सुद्धा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करेल आणि पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय 22 एप्रिल पासून ड्रोन वॉरफेअरचा जो आहे या युद्धामध्ये नक्कीच अत्यंत महत्वाचा रोल भविष्यामध्ये सुद्धा असणार आहे। बिलकुल सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की लोकवस्ती जिथं होती तिथंच हा आवाज झालेला आहे, तिथंच हे हल्ले झालेले आहेत। हे उघड युद्ध करण्यासाठी चेतावणी देत आहेत, आपल्या लोकांना या ठिकाणी जखमी करून हे आपल्याला भडकवतायत असंच सध्या तरी दिसत आहे। कारण भारतानं जिथे जिथे ड्रोन हल्ले केले ती सगळी लष्करी तळं होती, परंतु आता मात्र नागरिक जे आहेत त्यांच्या जीवाचा प्रश्न इथं उपस्थित झाला आहे। नक्कीच प्रत्येक स्टेजला जे आहे भारत ट्रान्सपरंटली आणि फॅक्च्युअली सगळी माहिती जगासमोर ठेवतोय आणि पहिल्यापासून आम्ही म्हणतोय की आमचे काही ऑब्जेक्टिव्ह आम्हाला साध्य करायचे, दहशतवादाविरुद्धचा लढा आहे आम्हाला, कुठल्याही पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध किंवा पाकिस्तानच्या सिव्हिलियनला काही नुकसान त्या ठिकाणी पोहोचवायचं नाही। पण पाकिस्ताननं जर आमच्या मिलिटरी टार्गेट्सला त्या ठिकाणी तो टार्गेट करत असेल तर नक्कीच आम्ही सुद्धा रेसिप्रोकल अशा प्रकारचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी देऊ आणि म्हणूनच त्यांनी काल 15 ठिकाणी हल्ला केला तर त्याचा रिस्पॉन्स आम्ही त्यांची 7 ADS सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यामध्ये केला। दुसऱ्या बाजूला पाकिस्तान जो आहे त्याला भारताच्या लष्कराशी सरळ लढता येत नाही हे त्यालाही माहित आहे। त्याच्या अनुषंगानं तो अशा प्रकारच्या हल्ल्याच्या माध्यमातून सामान्य निष्पाप लोकांना टार्गेट करतोय, ज्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, घनता लोकांची जास्त आहे, शहरांचे ठिकाण आहे, त्या ठिकाणी तो अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय। माझ्या मते जगानं हे सगळं पाहावं आणि खऱ्या अर्थाने हे युद्ध कोण एस्केलेट करतंय, कोण वाढवतंय, भारत नाही पाकिस्तान, हे सुद्धा जगानं पाहावं। म्हणून अमेरिका असेल किंवा बाकीचे सगळे जे आपल्याला प्रीचिंग देत आहेत, आपल्याला ज्ञान शिकवत आहेत की तुम्ही जे आहे युद्ध वाढवू नका, आम्हाला युद्ध वाढवायचंच नाही, पण पाकिस्तान काय कृती करतोय हे सुद्धा जगाने या अनुषंगाने पाहणं महत्वाचं आहे। बिलकुल